ऍक्च्युली वेळ खूप झालेला आहे. मंत्रालयामध्ये विधान अधिवेशन चालू असताना अचानक भारताने जे T20 जिंकली, काल जल्लोष झाला आणि आज सर्व लोकांचा सत्कार विधानभवनामध्ये होता. त्याच्यामुळे आता 5चा कार्यक्रम 5:30, 5:30चा 7:30 झाला. आता ऑलमोस्ट 8 वाजले. त्याच्यामुळे मी जास्ती वेळ घेणार नाही. कमी शब्दामध्ये काही जास्त काही सांगता येईल, कारण की बरेच लोक कोणी नाही मुंबईवर राहत असतील, कोणी वसई विरार, कोणाला गावाला जायला ट्रेन फक्त नाणावू गेले, असे अनेक प्रत्येकाचे आपल्या लगबगी असतात. त्या लगबगीमध्ये सर्वात महत्त्वाचं तुमचं कौतुक करावं असं वाटतं की या सर्व गोष्टी असताना सुद्धा आवाज येतोय ना, आवाज पोचतोय, या सर्व लगबगीमध्ये असताना सुद्धा वसंतराव आणि यशवंतराव यांना यांचे विचार ऐकण्यासाठी किंवा यांचे विचार आत्मसात करण्यासाठी जे काय असेल त्यासाठी तुम्ही लोक थांबले. संख्या जरी कमी असली ती काही महत्वाची नसते. गौतम बुद्धाला जेव्हा एनलाइटनमेंट झालं, जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झालं, तेव्हा जे साचलेलं ज्ञान होतं ते लोकांना त्यांना सांगायचं होतं. सांगायचं कसं? गौतम बुद्धाला वाटतं की आपण जास्त लोकांना बोलवलं, लोक आपल्या वेड्यात करताना काय सांगतोय तू, हे काय चुकीचं सांगतोय, म्हणून त्यांनी फक्त 5 शिष्यांना बोलवलं होतं. 5च लोक, त्यांचे सुरुवातीचे शिष्य 5च होते. तेव्हा 5 शिष्यांना सांगितल्यानंतर त्यांना म्हणाले तुम्हाला तर खूपच ज्ञान आहे, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी 10 शिष्यांना बोलवलं. त्याच्यानंतर 1 लाख लोक जमले. असं करत बौद्ध धर्माचा प्रसार भारतात नाही तर जगात झाला. आज जगामध्ये बौद्ध धर्म 2-3 नंबरचा बौद्ध धर्म आहे. म्हणून मला असं वाटतं की मी कधीही भाषण करताना किंवा गप्पा मारताना किंवा कुठलीही मैत्री ठेवताना किंवा कुठलेही लोक जमवताना संख्या महत्वाची नसते, विचार हा महत्वाचा असतो. जरी या हॉलमध्ये 50 लोक असतील, 100 लोक असतील, पण हे लोक काय विचार घेऊन जातात आपल्या घरी, आपल्या मित्रांमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या कुटुंबांमध्ये, आपल्या अधिकारी वर्गांमध्ये, हा खूप महत्वाचा आहे. जरी 10 लोक असले, जरी विचाराने पक्के असले, तरी मला असं वाटतं ती 1000 लोकांना भारी आहे, कारण की विचार खूप महत्वाचे आहे. कर्मवीर भाऊराव पाटील नेहमी सांगायचे, खूप त्यांचं फेमस वाक्य आहे, जर तुम्हाला 1 वर्षाची बिरुदावणी पाहिजे असेल तर तुम्ही धान्य पेरा. जसं आपण धान्य पेरतो, 1 वर्षात कुठले उत्पन्न येतं लगेच आपण काढून घेतो. जर तुम्हाला 100 वर्षाची बिरुदावणी पाहिजे असेल तर तुम्ही माणसं पेरा. जसं राजकीय नेते लोक तयार करतात, कार्यकर्ते करतात आणि त्याच्यातून त्यांची सत्ता आत्मसात करतात किंवा सत्तेवर येतात. पण जर तुम्हाला 5000 वर्षाची बिरुदावणी पाहिजे असेल तर तुम्ही विचार पेरण्याचं काम करा. मला असं वाटतं हे विचार मंच आहे आणि या विचार मंचावरती आपण कितीही लोक असतील हे महत्वाचं नाही, पण या विचार पेरण्यासाठी आपण एकत्र आले या सीझन मध्ये. हा महत्वाचा सीझन आहे, हा पेरणीचा सीझन आहे, शेतकऱ्याचा सीझन आहे. त्याच्यामुळे मला खूप म्हणजे असं वाटतं की आनंद आहे. आणि राजेशजींनी जसं सांगितलं की कमी वेळ होता आणि कसं असतं बऱ्याच वेळेला तू सांगतो आमच्या घरी एक वाढदिवस होता, पण बायकोला सांगितलं हा विचार महत्वाचा आहे, वाढदिवस पुढच्या वर्षी सुद्धा येईल, पण या लोकांमध्ये जाणं महत्वाचं, हे आपल्या विचारांची लोक आहेत. म्हणून आज उशीर झाला, घरी मला लवकर जायचं, मी सांगितलं मी वेळ खातोय, कारण विचार हा महत्वाचा आहे. कारण की प्रत्येकाने जर असं जर वागलं की मला बायको आहे, मला मुलं आहे, मला वाढदिवस आहे, मला कार्यक्रम आहे, तर हा विचार पुढे कोण नेऊन ठेव. वसंतरावांचं जेव्हा मी वाचत होतं, थँक्स टू राजेश भाई, त्यांच्यामुळे त्यांना मी अवाक झालो. वसंतरावांना वाचून मी अवाक झालो. मी 30 वर्षापासून पत्रकारिता करतोय, अनेक मी साहित्य वाचलं, मी जनरल इंग्रजी साहित्य खूप वाचतो, पण वसंतराव मला असं वाटतं की बंजारा असेल या कम्युनिटीच्या पलीकडचे लीडर. म्हणजे वसंतरावचं व्यक्तिमत्व मला असं वाटतं की महाराष्ट्राला कळलेलं नाहीये. आणि ते या मला असं वाटतं की ही सभा किंवा हा कार्यक्रम हा तर चौकात झाला पाहिजे. महाराष्ट्रात तुम्हाला घडवायचं असेल तर वसंतरावांचे कार्यक्रम चौकात झाले पाहिजे, असं त्यांचे विचार होता. म्हणजे जातीच्या पलीकडे जाणारा व्यक्ती, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, वसंतराव महाराष्ट्राचे असे पहिले व्यक्ती होते आणि शेवटचे व्यक्ती होते. ते 3 ठिकाणी मंत्री होते, 3 प्रांतामध्ये. मध्य प्रदेश प्रांताचे सुद्धा मंत्री होते. मध्य प्रदेश जेव्हा एकत्र होतं 50च्या याच्यामध्ये, नंतर बॉम्बे प्रांताचे पण मंत्री झाले होते, नंतर महाराष्ट्र जेव्हा झालं तेव्हाही मंत्री झाले होते. असं इतिहास नाही, असं हे व्यक्तिमत्व. म्हणजे त्या काळी त्या अशोक पवार सर त्यांच्या विशेष चांगला उल्लेख केला, त्या काळी कोणी म्हणजे लव्ह मॅरेज नावाचा प्रकार नव्हता किंवा वसंतराव सगळ्यात महत्वाची गोष्ट टाकले, जे काय बोलायचे ते स्वतः करायचे. म्हणजे असं नाही की लोकांना फक्त 1 तास उपदेश द्यायचं, घरी जायचं आणि आपण जे काही करायचं ते करायचं, त्यांनी अजिबात केलं नाही. म्हणजे मी वाचत असताना मला असं
जाणवलं. पहिल्यांदा जेव्हा भारतामध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली, आपल्याला अमेरिकेवरनं गहू मिळत होता, तेही उशिरा मिळत होतं. 72चा वगैरे दुष्काळ त्या पिरियडचा पूर्ण प्रांत होता. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान नावाची घोषणा दिली होती. लाल बहादूर शास्त्री खूप व्याकुळ झाले होते. भारत एवढा मोठा देश, कृषी प्रधान देश, पण आपल्याकडे अन्नधान्य नाहीये. तर ती जी भावना लाल बहादूर शास्त्री यांनी सिरियसली घेतली आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात केली. आणि पहिल्यांदा त्यांनी हायब्रिड नावाचा प्रकार जर कोणी आणला असेल महाराष्ट्रात, तर ती पहिली व्यक्ती, हरित क्रांतीची पहिली व्यक्ती. तर त्यांनी आपल्या शेतामध्ये ज्वारीची जी लागण होती हायब्रिडची आपल्या शेतात टाकली आणि तिथं 200 पोतं असतील, 500 क्विंटल असतील ही ज्वारी काढली आणि लोकांना एक उदाहरण सेट करून दिलं. बघा असं केलं तर असं होईल. म्हणजे जरा कुठलीही गोष्ट ही स्वतःपासून सुरू करायची. हा सर्वात मला असं वाटतं की त्यांचा व्यक्तिमत्वाचा गुण हा महत्वाचा आहे, आपण तो बघितला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आपण जर बघितलं, मी या दोन व्यक्तीचा अभ्यास केल्यानंतर आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये यशवंतराव वसंतराव यांचे योगदान हे करत असताना मला वाटतं त्रिकूट आपण बघितलं पाहिजे. अनालिसिस करतो आपण, यशवंतराव, वसंतराव आणि आता जगण्यातले शरद पवार, या तीन लोकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्या तीन लोकांचं व्यक्तिमत्व उलगडतं. फक्त वसंतरावचा अभ्यास करून तुम्हाला वसंतराव समजणार नाही. वसंतराव समजण्यासाठी तुम्हाला यशवंतराव वाचावं लागते आणि यशवंतराव समजण्यासाठी पण वसंतराव वाचावं लागते. शरद पवार समजण्यासाठी पण वसंतराव वाचावं लागते. म्हणून मला असं वाटतं हे त्रिकूट आहे. आणि खूप मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या फाउंडेशन मध्ये 1960च्या दशकामध्ये ज्या वेळेला अनिष्ट रूढी परंपरा समाज चिकलेला होता, अशा वेळेला या माणसाने आधुनिक विचार घेऊन चालण्याची जी तयारी दाखवली, हा सर्वात मोठे कॉन्ट्रीब्युशन या माणसाचं फक्त समाजासाठी नाहीये, महाराष्ट्रासाठी आहे, देशासाठी आहे. त्याच्यामुळे या माणसाचं योगदान खूप खूप मोठं आहे. ते माझ्या सारख्यांनी शब्दामध्ये मांडलं तर मला वाटतं खूपच कठीण आहे. त्यांच्यावर एक 100 जरी पेजच्या लिहिल्या तरी ती कमी होईल, एवढं मोठं योगदान या माणसाचं आहे. त्याच्यामुळे दुसरं महत्वाची गोष्ट, आणि त्याचा स्वभाव खूप साधा होता. म्हणजे त्यांची राहणीमान खूप टापटीप असायची. असं नाही की त्यांना बघितल्यावर की जरी ग्रामीण भागातला व्यक्ती होता पण त्याची राहणीमान नेहमी टापटीप असायची बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे. त्याच्यामुळे ते एकदा त्यांनी एक किस्सा एका लेखकाने मांडलाय. असं साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होतं आणि ते संमेलन झाल्यानंतर सर्व लोक चालले गेले आणि 5-7 लोक फक्त होते. सेक्युरिटी तेव्हा सीएम होते, ते सेक्युरिटी बाजूला अशी उभी होती. एका आपल्या ग्रामीण भागाच्या माणसाला बिडी पीत होता, ती बिडी त्याची विझवली, त्याच्याकडे माचीस नव्हती. तर तो वसंतरावकडे गेला, तुमच्याकडे माचीस आहे का म्हणे. तर त्यांनी त्यांच्याकडून माचीस घेतली, बिडी पुन्हा पेटवली. नंतर पत्रकारांनी विचारलं, तुम्हाला माहिती आहे कोणाकडून तुम्ही माचीस घेतली? कोण आहे म्हणते. अरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्याकडून तू माचीस घेतली. अरे बापरे म्हणे. सो एक असं व्यक्तिमत्व होतं. मला असं वाटतं त्याच्यामुळे या व्यक्तीकडून आपल्याला खूप असं शिकण्यासारखं. दुसरी महत्वाची गोष्ट की त्यांनी जसं मी म्हटलं ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आणलं. ते तंत्रज्ञान करत असताना त्यांनी व्हिज्युअलाइज केलं की आपण काय केलं पाहिजे. त्याच्यासाठी 4 कृषी विद्यापीठ त्यांनी स्थापन केली. परभणी असेल, दापोली असेल किंवा राहुरी असेल, या 4 ठिकाणी त्यांनी विद्यापीठ स्थापन केली. त्यांनी फक्त विद्यापीठ स्थापन केलं असं सांगितलं फक्त तुम्ही आपल्या लोकांना नोकरी द्या किंवा फक्त तुम्ही काही उद्योगधंदे तिथं करा. त्यांनी सांगितलं त्याच्या पलीकडे जा. इथं चांगल्या चांगल्या ऊसाच्या जाती असतील, ज्वारीच्या जाती असतील, बाजरीच्या जाती असतील, इथले कडधान्य असेल, यांच्या जातीवरती रिसर्च करा. त्या काळामध्ये R&D वरती, रिसर्च वरती खर्च करणारा आणि सांगणारा तो मला असं वाटतं तो मोठा व्यक्तिमत्व वसंतराव होते. त्यांनी ते खर्च करायला. आणि त्याच्या पलीकडे जेव्हा भारतामध्ये आपण जर त्यावेळी भौगोलिक परिस्थिती किंवा पॉलिटिकल किंवा हिस्ट्री बघितली, वसंतराव नेहमी पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा इंदिरा गांधी असतील यांच्या जवळ होते. त्या पिरियडमध्ये जेव्हा यशवंतरावांना सांगण्यात आलं तुम्ही दिल्लीला या, तेव्हा त्यांना कृष्णा मेनन म्हणून आपले संरक्षण मंत्री होते, चीनचा अटॅक झालेला होता. तेव्हा कृष्णा मेनननी राजीनामा द्यायला लावला होता त्या पिरियडमध्ये विरोधकांनी. त्यावेळेला महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणजे धुरा कोणाला द्यायची. म्हणजे महाराष्ट्रात नुकतंच एक सेपरेट राज्य झालं होतं आणि महाराष्ट्रासारखं जर आधुनिक शाहू फुले विचारांचं राज्य एवढा मोठ्या काळात हे भारतामध्ये सगळ्यात महत्वाचे राज्य ते कोणाच्या हातात द्यायचं. तर मला असं वाटतं यशवंत चव्हाणने डोळे बंद करून वसंतराव नाईक यांच्या हातात दिलं. तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. आज आमदार स्वतःच्या मुलाशी दुसऱ्या मुलाला सुद्धा चूज करत नाही, अशी परिस्थिती आपल्याकडे आज आहे.
पण त्या पिरियडमध्ये यशवंतरावांनी त्यांच्यामधला गुण बघितला, ते महाराष्ट्र सापडून घेऊन बघितला आणि त्यांचा जो यशवंतरावचा विचार होता सायंटिफिक थॉट, म्हणजे बुवा बाजी वगैरे यांच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक विचार मांडून किंवा त्या विचारांची सांगड घालून महाराष्ट्राला आपल्याला कसं पुढे नेता येईल त्या दृष्टीने त्यांच्या विचारांचा पायी किंवा त्यांचे विचार इम्प्लिमेंट करणारा व्यक्ती नाईक साहेब होते. म्हणून त्यांनी नाईक साहेबांकडे ती धुरा दिली आणि यशस्वीपणे म्हणजे सलग 11 वर्ष 11.5 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी केलं. बंजारा समाज जो मागासलेला होता त्याला 4% रिझर्वेशन दिलं आणि अनेक असे इतर जे समाज होते त्याच्यासाठी हे केलं. दुसरी महत्वाची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन यशवंतरावांनी केली. रशिया एकीकडे चालू होता तेव्हा रशियामध्ये इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन चालू होती. तिथं कारखाने असतील, लोकांना उद्योग मिळत होते. त्याचा इन्फ्लुएन्स होऊन यशवंतरावांनी MIDC ची स्थापना महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याच्यानंतर ती MIDC गावाकडे नेऊन देण्याचं काम मला असं वाटतं नाईक साहेबांनी केली. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ जे पॉवर असतं ते नाईक साहेब असतील किंवा यशवंतराव असतील या दोघांनी केलं. आज आपल्याकडे बघतो 25-30 अशा महानगरपालिका आहेत, त्यांचं इलेक्शनच झालं नाही 2 वर्षापासून. म्हणजे इकडे काय होतं, आपल्याकडे सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, सर्वे काम कुठून चालू होतात, मंत्रालयातून चालू होतं. पण त्याकडे त्यांचा असा हेका होता की गावाचा सरपंच असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष त्याने डिसिजन घेतले पाहिजे. ही डिसेंट्रलायझेशन पॉवर. असं मला असं वाटतं की आजचे जे आपण राजकीय नेते बघितले आणि त्या काळचे राजकीय नेते बघितले तर मला असं वाटतं खूप विदारक परिस्थिती आपल्याकडे. त्यावेळेला जर बघितलं त्यांनी जी नीव ठेवली होती त्याच्यामुळे 50 वर्ष एवढा मोठा महाराष्ट्र चालतोय त्यांच्या टीव्हीमुळे, त्यांच्या फाउंडेशनमुळे. आणि हा गाडा आता हळूहळू जसं असतं ना, ग्रामीण भागातील तुम्ही लोक असतील, बैलगाडा असतं आपलं, बैलगाड्याचं ऑइलिंग जर व्यवस्थित वेळेवर मिळालं नाही जसं वाहतूक सुरू करतात कर 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 तर महाराष्ट्राची अवस्था अशी त्या पद्धतीने झाली आहे. आता नुकता 2 दिवसापूर्वी इकॉनॉमिक सर्वे असतो, आर्थिक अहवाल असतो, तो आलाय. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं दर उत्पन्न 2,55,000 दाखवलेले आहे. महाराष्ट्र नेहमी टॉप 2 मध्ये किंवा टॉप 3 मध्ये असायचा. म्हणजे गुजरात आपल्या कुठेही नव्हता, तो गुजरात आपल्या पुढे चालला गेला. तेलंगणा कुठेही नव्हता, तेलंगणा पहिल्या क्रमांकावर चालला गेला. दुसरी महत्वाची गोष्ट, आपला जो GDP ग्रोथ आहे महाराष्ट्राचा, जो इन्कम ग्रोथ आहे ते डाऊन झाले. मागच्या वर्षी 9.3% होता, तो आता 7% दाखवलाय. मागच्या वर्षी तो फक्त 6% होता. त्याच्यामुळे इकॉनॉमिकली आपण खाली जातोय आणि ग्रोथ जो आहे तो पण वाढत नाही, बेरोजगारी वाढते. इकडे 5 ट्रिलियन 2 ट्रिलियन इकॉनॉमीच्या गोष्टी करतो, पण सर्वात महत्वाची गोष्ट ते पर दर उत्पन्न म्हणजे आपण त्याला पर कॅपिटल इन्कम म्हणतो. जर आपण बघितलं भारताची इकॉनॉमी इंग्लंडपेक्षा मोठी आहे, पण इथल्या लोकांचं उत्पन्न तेवढं आहे का? नाही. आम्ही इंग्लंडच्या लोकांचं पर उत्पन्न आहे $50,000 आणि आपलं उत्पन्न आहे फक्त $3,000. म्हणजे आपल्याकडे कोण श्रीमंत होते? जो ऑलरेडी श्रीमंत आहे तो श्रीमंत होते, जो गरीब आहे तो गरीबच होते. त्याच्यामुळे डिस्पॅरिटी खूप वाढत चालली आणि ही डिस्पॅरिटी न होती अगोदर बऱ्याच प्रमाणात या लोकांनी डिस्पॅरिटी कमी केली होती, पण डिस्पॅरिटी पुन्हा वाढते, बेरोजगारी वाढते, आपले उद्योगधंदे गुजरात असेल किंवा बाकीच्या राज्यांमध्ये जात आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं पुन्हा महाराष्ट्राला वसंतराव असतील किंवा यशवंतरावची जरूरत आहे, त्यांच्या विचारांची जरूरत आहे. मला असं वाटतं की हे कुठेतरी जन्मावे आणि महाराष्ट्राचा जो गाडा मी जो सांगितला रस्त्याच्या बाजूला चालला गेला त्या रुळावर आणण्यासाठी या लोकांची जरूरत आहे. नंतर आज जर बघितलं आज काय जगामध्ये काय चाललंय, तुम्ही सेमीकंडक्टरचा प्लॅन चायना असेल अमेरिका असेल यांच्यामध्ये वाद चालू आहे. सेमीकंडक्टर म्हणजे जसं आपला मोबाईल असतं किंवा गाड्या असतात याच्यामध्ये छोटे छोटे चिप्स असतात त्याच्यावरती फाईट चालू आहे, ते वार चालू आहे. आणि आपलं काय चालू आहे इकडे महाराष्ट्रामध्ये आपण सर्व बघतो ते, मला काही बोलण्याची आवश्यकता नव्हती. दुसरी महत्वाची गोष्ट जसं मी म्हणतो वसंतरावांबद्दल, त्यांनी कधीही आपल्या जातीचा अहम केला नाही, कधी जातीचं सांगितलं नाही, अशा त्या जातीच्या पलीकडे व्यक्तिमत्व होतं. पण आज जेव्हा आपल्याकडे काही आंदोलन होतात, काही सीएमांना सांगावं लागतं मी छोट्या जातीचं असल्यामुळे मला टार्गेट केलं जातं, हा विरोधाभास म्हणजे ही रियालिटी. म्हणजे खरं जे नेतृत्व असतं त्याला तो स्वतःला कधी जातीच्या सीमेमध्ये बांधत नाही, त्याला उत्तुंग व्यक्तिमत्व असतं, आपण त्याला बांधत असतो, पण तो स्वतःला वेगळ्या दिशेने बघत असतो. म्हणून मला असं वाटतं की वसंतराव हे खूप वेगळ्या धाटणीचे वेगळ्या याचे लीडरशिप होते. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये रेसेशन चालू होतं त्या रेसेशन मध्ये उत्पन्न कसं वाढवायचं, लोकांना कसा रोजगार द्यायचा, म्हणजे वसंतराव
खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाची शेती ही पाणी क्षेत्राखाली आलं पाहिजे, ते त्याच्या पुढे मिळायचे. त्याच्यासाठी तुम्ही जर घाम जरी काढला तर घामाचा टूप सुद्धा त्या शेतात गेला पाहिजे, म्हणजे घाम सुद्धा वेस्ट नाही केला पाहिजे, एवढं ते सांगत. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे क्षेत्र होतं आपलं अंडर इरिगेशन खूप वाढलं. आणि आपण मागच्या 30 वर्षापासून काय आपली 1% सुद्धा वाढ झाली नाही. म्हणजे जी काही ती देणे आज जे काही आपण जगतोय, जे काही मिळते ते मला वाटतं वसंतरावांमुळेच मिळते. बाकी आता काय आपलं नवीन ऍडिशन किंवा नवीन ऍड ऑन काही आपल्याकडे होतच नाहीये, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे आणि दुसरी अजून महत्वाची गोष्ट, तो खूप महत्वाचा किस्सा आहे. जेव्हा प्रख्याते नावाचे लेखक होते, पत्रकार होते, ते त्यांच्यावर खूप मोठी टीका करायची, नेहमी टीका करत असायचे. एकदा असं त्यांच्यावर टीका केली वसंतरावांवरती, पण टीका पाहून ते आजच्या राजकीय तुम्ही बाकीच्या नेत्यांसारखे नाहीत, लगेच त्याला त्याच्या ऑफिसमधून त्याला काढून टाकणार, नोकरीमधून काढून टाकणार, नोटीस पाठवणार, असं अजिबात नाही. आत्रेंना त्यांनी फोन केला, सांगितलं तुम्ही सीएम बंगल्यावरती या, तुम्हाला मला भेटायचंय. ते आले. ते आल्यानंतर त्यांना एक जेवण दिलं आणि जेवण देत असताना आत्रेंचा जो ताट होता हा चांदीचा होता आणि बाकीचा जो ताट आपला नॉर्मल ताट होता, प्लेट. हे बघून आत्रे एकदम अवाक झाले, अरे मला चांदीची ताट वाटी आणि तुम्ही साधं याच्यामध्ये जेवताय. त्यांनी विचारलं असं का? मग त्यांनी त्यांच्या मिसेसला सांगितलं तूच एक्सप्लेन कर म्हणे. मग तिने सांगितले माझा भाऊ होता तो वारला, मला भाऊ नाहीये आणि मी तुम्हालाच भाऊ मानते आणि त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी ताट ठेवलं होतं, तुम्ही या ताटात जेवण. आत्रे जेवण झाल्यानंतर घरी गेले. अरे ज्या माणसाला मी एवढं टीका करतो, एवढं लिहितो, त्या माणसाची बायको मला भाऊ मानते, त्या माणसाला कसं टीका करायचं? अशी व्यक्तिमत्व होतं. आज काय घडतं, लगेच नोटीस, लगेच काढा त्याला. ते मोठा तो डिफरन्स असतो व्यक्तिमत्वाचा, तो खूप महत्वाचा डिफरन्स. म्हणून ते नेते महान होते, म्हणून त्यांच्या जयंत्या असतील किंवा कार्यक्रम असतील आपण घेतो किंवा त्यांचे विचार आपण हे करतो. म्हणून मला असं वाटतं की यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, शरद पवार असतील आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या लोकांनी महाराष्ट्र घडणीसाठी मोठं योगदान केलं. आणि सर्वात महत्वाचा किस्सा मी चेकमेटमध्ये पण टाकलाय. महाराष्ट्राला सेपरेट बायलिंग्युअल स्टेट निर्माण केलं, पण महाराष्ट्र मराठी भाषिक आणि गुजरात भाषिक राज्यकरण नेहरूंचा नकार होता, पंडित नेहरू. त्यांना असं वाटत होतं त्या पिरियडमध्ये की जर भाषिक आधारावर आपण राज्य निर्माण केलं तर लोक खूप लवकर एकत्र येतील आणि आपल्या सरकारच्या विरोधात बोलतील किंवा सरकारच्या विरोधात एक मतप्रवाह तयार होईल. त्याच्यामुळे थोडं रिलेक्टंट होते ते. पण त्याने इंदिरा गांधींनी कन्व्हिन्स केलं की खूप मोठे आंदोलन होतं, 105-106 हुतात्मे ऑलरेडी त्यांनी बलिदान केलेले. तेव्हा इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांनी कन्व्हिन्स करून महाराष्ट्राला मराठी भाषिक राज्य आणि महाराष्ट्रासारखं जर आधुनिक शाहू फुले विचारांचं राज्य एक सेपरेट राज्य झालं होतं आणि महाराष्ट्रासारखं जर आधुनिक शाहू फुले विचारांचं राज्य एवढा मोठ्या काळात हे भारतामध्ये सगळ्यात महत्वाचे राज्य ते कोणाच्या हातात द्यायचं, तर मला असं वाटतं यशवंतराव चव्हाणांनी डोळे बंद करून वसंतराव नाईक यांच्या हातात दिलं. तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. आज आमदार स्वतःच्या मुलाशी दुसऱ्या मुलाला सुद्धा चूज करत नाही, अशी परिस्थिती आपल्याकडे आज आहे. पण त्या पिरियडमध्ये यशवंतरावांनी त्यांच्यामधला गुण बघितला, ते महाराष्ट्र सांभाळून घेऊन बघितला आणि त्यांचा जो यशवंतरावचा विचार होता सायंटिफिक थॉट, म्हणजे बुवा बाजी वगैरे यांच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक विचार मांडून किंवा त्या विचारांची सांगड घालून महाराष्ट्राला आपल्याला कसं पुढे नेता येईल त्या दृष्टीने त्यांच्या विचारांचा पायी किंवा त्यांचे विचार इम्प्लिमेंट करणारा व्यक्ती नाईक साहेब होती. म्हणून त्यांनी नाईक साहेबांकडे ती धुरा दिली आणि यशस्वीपणे म्हणजे सलग 11 वर्ष 11.5 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी केलं. बंजारा समाज जो मागासलेला होता त्याला 4% रिझर्वेशन दिलं आणि अनेक असे इतर जे समाज होते त्याच्यासाठी हे केलं. दुसरी महत्वाची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन यशवंतरावांनी केली. रशिया एकीकडे चालू होता तेव्हा रशियामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन चालू होती, तिथं कारखाने असतील, लोकांना उद्योग मिळत होते. त्याचा इन्फ्लुएन्स होऊन यशवंतरावांनी एमआयडीसीची स्थापना महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याच्यानंतर ती एमआयडीसी गावाकडे नेऊन देण्याचं काम मला असं वाटतं नाईक साहेबांनी केली. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ जे पॉवर असतं ते नाईक साहेब असतील किंवा यशवंतराव असतील या दोघांनी केलं. आज आपल्याकडे बघतो 25-30 अशा महानगरपालिका आहेत, त्यांचं इलेक्शनच झालं नाही 2 वर्षापासून. म्हणजे इकडे काय होतं, आपल्याकडे सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, सर्वे काम कुठून चालू होतात, मंत्रालयातून चालू होतं. पण त्याकडे त्यांचा असा हेका होता की गावाचा सरपंच असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष त्याने डिसिजन घेतले पाहिजे.
पुरवठा महाराष्ट्रात चालतोय त्यांच्या डीबीमुळे, त्यांच्या फाउंडेशनमुळे. आणि हा गाडा आता हळूहळू जसं असतं ना, ग्रामीण भागातले तुम्ही लोक असतील, बैलगाडा असतं आपलं, बैलगाड्याचं ऑइलिंग जर व्यवस्थित वेळेवर मिळालं नाही, जसं वाहतूक सुरू करतात कर 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 कर, तर महाराष्ट्राची अवस्था अशी त्या पद्धतीने झालेली आहे. आता नुकता 2 दिवसापूर्वी इकॉनॉमिक सर्वे असतो, आर्थिक अहवाल असतो, तो आलाय. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं दर उत्पन्न 2,55,000 दाखवलेलं आहे. महाराष्ट्र नेहमी टॉप 2 मध्ये किंवा टॉप 3 मध्ये असायचा. म्हणजे गुजरात आपल्या कुठेही नव्हता, तो गुजरात आपल्या पुढे चालला गेला. तेलंगणा कुठेही नव्हता, तेलंगणा पहिल्या क्रमांकावर चालला गेला. दुसरी महत्वाची गोष्ट, आपला जो जीडीपी ग्रोथ आहे, महाराष्ट्राचा जो इन्कम ग्रोथ आहे, ते डाऊन झाले. मागच्या वर्षी 9.3% होता, तो आता 7% दाखवलाय. मागच्या वर्षी तो फक्त 6% होता. त्याच्यामुळे इकॉनॉमिकली आपण खाली जातोय आणि ग्रोथ जो आहे तो पण वाढत नाही, बेरोजगारी वाढते. इकडे 5 ट्रिलियन 2 ट्रिलियन इकॉनॉमीच्या गोष्टी करतो, पण सर्वात महत्वाची गोष्ट ते पर दर उत्पन्न, म्हणजे आपण त्याला पर कॅपिटल इन्कम म्हणतो. जर बघितलं, भारताची इकॉनॉमी इंग्लंडपेक्षा मोठी आहे, पण इथल्या लोकांचं उत्पन्न तेवढं आहे का? नाही. इंग्लंडच्या लोकांचं पर उत्पन्न आहे $50,000 आणि आपलं उत्पन्न आहे फक्त $3,000. म्हणजे आपल्याकडे कोण श्रीमंत होते? जो ऑलरेडी श्रीमंत आहे तो श्रीमंत होते, जो गरीब आहे तो गरीबच होते. त्याच्यामुळे डिस्पॅरिटी खूप वाढत चालली. आणि ही डिस्पॅरिटी न होती अगोदर बऱ्याच प्रमाणात या लोकांनी डिस्पॅरिटी कमी केली होती, पण डिस्पॅरिटी पुन्हा वाढते, बेरोजगारी वाढते. आपले उद्योगधंदे गुजरात असेल किंवा बाकीच्या राज्यांमध्ये जात आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं पुन्हा महाराष्ट्राला वसंतराव असतील किंवा यशवंतरावची जरूरत आहे, त्यांच्या विचारांची जरूरत आहे. मला असं वाटतं की हे कुठेतरी जन्मावे आणि महाराष्ट्राचा जो गाडा मी जो सांगितला रस्त्याच्या बाजूला चालला गेला, त्या रुळावर आणण्यासाठी या लोकांची जरूरत आहे. नंतर आज जर बघितलं, आज काय जगामध्ये काय चाललंय, तुम्ही सेमीकंडक्टरचा प्लॅन चायना असेल, अमेरिका असेल, यांच्यामध्ये वाद चालू आहे. सेमीकंडक्टर म्हणजे जसं आपला मोबाईल असतो किंवा गाड्या असतात, याच्यामध्ये छोटे छोटे चिप्स असतात, त्याच्यावरती फाईट चालू आहे, ते वार चालू आहे. आणि आपलं काय चालू आहे इकडे महाराष्ट्रामध्ये, आपण सर्व बघतो ते. मला काही बोलण्याची आवश्यकता नव्हती. दुसरी महत्वाची गोष्ट, जसं मी म्हणतो वसंतरावांबद्दल, त्यांनी कधीही आपल्या जातीचा अहम केला नाही, कधी जातीचं सांगितलं नाही, असे त्या जातीच्या पलीकडे व्यक्तिमत्व होतं. पण आज जेव्हा आपल्याकडे काही आंदोलन होतात, काही सीएमांना सांगावं लागतं मी छोट्या जातीचं असल्यामुळे मला टार्गेट केलं जातं, हा विरोधाभास. म्हणजे ही रियालिटी. म्हणजे खरं जे नेतृत्व असतं त्याला तो स्वतःला कधी जातीच्या सीमेमध्ये बांधत नाही, त्याला उत्तुंग व्यक्तिमत्व असतं, आपण त्याला बांधत असतो, पण तो स्वतःला वेगळ्या दिशेने बघत असतो. म्हणून मला असं वाटतं की वसंतराव हे खूप वेगळ्या धाटणीचे, वेगळ्या याचे लीडरशिप होते. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये रेस्ट्रिक्शन चालू होतं, त्या रेस्ट्रिक्शन मध्ये उत्पन्न कसं वाढवायचं, लोकांना कसा रोजगार द्यायचा, म्हणजे वसंतरावांबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांनी रोजगार तर दिला. म्हणजे मनरेगा, जी आता आपण तिला मनरेगा म्हणतो, पहिल्यांदा महाराष्ट्रात चालू केली, पण ते करत असत त्यांनी धरण बांधले, ते करत असत त्यांनी रोड बांधले. धरण बांधत असत त्यांनी एकदा असं सांगितलं, पाणी खूप महत्वाचं आहे, प्रत्येकाची शेती ही पाणी क्षेत्राखाली आलं पाहिजे, ते त्याच्या पुढे म्हणायचे. त्याच्यासाठी तुम्ही जर घाम जरी काढला तर घामाचा खूप सुद्धा त्या शेतात गेला पाहिजे, म्हणजे घाम सुद्धा वेस्ट केला पाहिजे, एवढं ते सांगत. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे क्षेत्र आपलं अंडर इरिगेशन खूप वाढलं. आणि आपण बघतो 30 वर्षापासून काय आपली 1% सुद्धा वाढ झाली नाही. म्हणजे जी काही ती देणे, आज जी काही आपण जगतोय, जी काही मिळते, ते मला वाटतं वसंतरावांमुळेच मिळते. बाकी आता काय आपलं नवीन ऍडिशन किंवा नवीन ऍड ऑन काही आपल्याकडे होतच नाहीये, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे आणि दुसरी अजून महत्वाची गोष्ट, तो खूप महत्वाचा किस्सा आहे. जेव्हा प्रके आत्रे नावाचे लेखक होते, पत्रकार होते, त्यांच्यावर खूप मोठी टीका करायची, नेहमी टीका करत असायचे. एकदा असं त्यांच्यावरती टीका केली वसंतरावांवरती. पण टीका पाहून ते आजच्या रात्री तुम्ही बाकीच्या नेत्यांसारखे नाही, लगेच त्याला त्याच्या ऑफिसमधून त्याला काढून टाकणार, नोकरीमधून काढून टाकणार, नोटीस पाठवणार, असं अजिबात नाही. आत्रेंना त्यांनी फोन केला, सांगितलं तुम्ही सीएम बंगल्यावरती या, तुम्हाला मला भेटायचंय. ते आले. ते आल्यानंतर त्यांना एक जेवण दिलं आणि जेवण देत असताना आत्रेंचा जो ताट होता हा चांदीचा होता आणि बाकीचा ताट आपला नॉर्मल ताट होता, प्लेट. हे बघून आत्रे एकदम अवाक झाले, अरे मला चांदीची ताट वाटी आणि तुम्ही साधं याच्यामध्ये जेवताय. त्यांनी विचारलं असं का? मग त्यांनी त्यांच्या मिसेसला सांगितलं तूच एक्सप्लेन कर म्हणे. मग तिने सांगितले माझा भाऊ होता तो वारला, मला भाऊ नाहीये आणि मी तुम्हालाच भाऊ मानते.
आणि त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी ताट ठेवलं होतं, तुम्ही या ताटात जेवा. रात्री जेवण झाल्यानंतर घरी गेलं, अरे ज्या माणसाला मी एवढं टीका करतो, एवढं लिहितो, त्या माणसाची बायको मला भाऊ मानते, त्या माणसाला कसं टीका करायचं, अशी व्यक्तिमत्व होतं. आज काय घडतं, लगेच नोटीस, लगेच काढा त्याला. ते मोठा तो डिफरन्स असतो व्यक्तिमत्वाचा, तो खूप महत्वाचा डिफरन्स. म्हणून ते महान होते, म्हणून त्यांच्या जयंत्या असतील किंवा कार्यक्रम असतील आपण घेतो किंवा त्यांचे विचार आपण हे करतोय. म्हणून मला असं वाटतं की यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, शरद पवार असतील आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या लोकांनी महाराष्ट्र घडणीसाठी मोठं योगदान केलं. आणि सर्वात महत्वाचा किस्सा मी चेकमेटमध्ये पण टाकलाय, महाराष्ट्राला सेपरेट बायलिंग्वल स्टेट निर्माण केलं, पण महाराष्ट्र मराठी भाषिक आणि गुजरात भाषिक राज्य करणं नेहरूंचा नकार होता. पंडित नेहरू त्यांना असं वाटत होतं त्या पिरियडमध्ये की जर भाषिक आधारावर आपण राज्य निर्माण केलं तर लोक खूप लवकर एकत्र येतील आणि आपल्या सरकारच्या विरोधात बोलतील किंवा सरकारच्या विरोधात एक मतप्रवाह तयार होते. त्यामुळे थोडं रिलेक्टंट होते ते. पण त्याने इंदिरा गांधींनी कन्व्हिन्स केलं की खूप मोठे आंदोलन होतं, 105-106 हुतात्मे ऑलरेडी त्यांनी बलिदान केलेले. तेव्हा इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांनी कन्व्हिन्स करून महाराष्ट्राला मराठी भाषिक राज्य केलं. पण ते करत असताना मला असं वाटलं महाराष्ट्रासाठी यशवंतरावांनी आपल्या पंतप्रधान पदाची किंमत चुकवावी लागली. कारण की जेव्हा पंतप्रधान पद सिलेक्ट करायचं होतं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू गेल्यानंतर सर्व काँग्रेसवाल्यांना वाटत होतं की यशवंतराव चव्हाणच आता पंतप्रधान होतील, तेच वारसदार असतील. सर्व ठरलं, मिटिंग झाली. आता जसं यांनी किस्सा सांगितला नाईक साहेबांचा, तसंच त्यांचं ठरलं की आता पुढचा पंतप्रधान यशवंतराव चव्हाण होतील. ते ठरत असताना पण त्यांना असं वाटलं इंदिरा गांधींनी महाराष्ट्र सेपरेट करण्यासाठी, महाराष्ट्र घडवण्यासाठी मोठा रोल प्ले केला. मला एकदा नेहरूंची कन्या म्हणून तिला विचारू द्या. आणि ते विचारायला गेले आणि तिथंच राजकारण हे नेहमी फिरत असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिथून मग त्यांना ती कलाटणी मिळाली आणि त्यांनी आपला एक कार्ड प्ले केला आणि त्या पंतप्रधान झाला. तसंच महाराष्ट्र राजकारण जसे राजीव भाऊंनी म्हटले की अजित पवार शरद पवार यांना सोडून जाणार होतं, तेव्हा मी 2019 मध्ये म्हटलं होतं, लिहिलं होतं. तसंच आता सुद्धा म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये मी बातमी केली होती की अजित पवार हे शरद पवारांना सोडून भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार. 38 आमदारांचं सह्यांचं पत्र त्यांच्यावर रेडी आहे. त्यावेळेला अजितदादांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती विधान भवनामध्ये. मी तुम्हाला अफिडेव्हिट लिहून देऊ का, असं कुठल्याही प्रकारचं मी देणार नाही. पण मला माहिती होतं, माझ्याकडे ती कॉपी होती, या व्यक्तीचं सह्या घेत होता, तो माझा जवळचा मित्र होता आणि त्याने दाखवलं होतं. तो माझ्या बातमीमुळे सकाळ आहे ते आवर्जून वाचलं पाहिजे. बगलामुखीचा मिरची हवन नावाचा एक प्रकार असतो. मध्य प्रदेशामध्ये बगलामुखी नावाचा एक प्लेस आहे, तिथं मिरची हवन केला जातो. ते मिरची हवन असं आहे की आपली जी इच्छा असते ती पूर्ण करण्यासाठी, माझा याच्यावर विश्वास ती पूर्ण करण्यासाठी तिथे केला जातो. अनेक मोठमोठे लोक येतात. तो मिरची हवन देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये केला होता. सकाळी 3 वाजता त्यांच्या परिवारासहित ते मिरची हवनाला बसले आणि सकाळी अजितदादांवर शपथ घेतली. मिरची हवन या चॅप्टर नंतर अनेक पेपरमध्ये बातम्या आल्या. इंद्रजित सावंत म्हणून आपले लेखक आहेत आणि इतिहासकार आहेत खूप मोठे महाराष्ट्रातले, तर त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली मिरची हवनवरती, जे शिवाजी महाराजांना कॅप्चर करण्यासाठी औरंगजेबाने पाठवलं होतं. राजा जयसिंगने सुद्धा मिरची हवन केलं होतं आग्र्यामध्ये की शिवाजी महाराजांना पकडत. त्याच्यामुळे मराठा विरुद्ध किंवा महाराष्ट्राच्या विरुद्ध कटकार असं करायचं असेल तेव्हा मिरची हवन केलं जातं असं त्यांनी म्हटलं होतं इंद्रजित सावंत यांनी. तोही खूप किस्सा इंटरेस्टिंग त्या पुस्तकातला आहे. आणि सर्वात महत्वाचं ते सांगतो, आजचं जे राजकारण आहे, मी पॉलिटिकल अॅनालिस्ट म्हणून किंवा पॉलिटिकल कॉमेंटेटर म्हणून अनेक चॅनल मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, अनेक ठिकाणी जात असतो. पण ते वेगळ्या पद्धतीनं मांडणी करतो. इथे मांडणी मला असं वाटतं की वैचारिक दृष्टीने मांडणी ही महत्वाची आहे. जसं नाना म्हटले किंवा हे म्हटले, आपला जो थॉट्स आहे महाराष्ट्राचा, वसंतराव, यशवंतराव, शरद पवार किंवा या लोकांचा, शाहू फुले आंबेडकरांचा किंवा संतांचा, हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा आहे. आपण कुठल्याही समाजाला, धर्माला बाजूला काढू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं 2 दिवसापूर्वी एक पुस्तक वाचलं अंटे नावाचं, तर त्या टचेबल अनटचेबल पुस्तकामध्ये बाबासाहेब म्हणतात की महार आणि मराठा यांचं कुळ जर तुम्ही बघितलं एक सारखंच आहे. म्हणजे महारांमधले कुळ मराठ्यांमध्ये सापडतात, मराठ्यांचे कुळ महारांमध्ये सापडतात. जसं सूर्यवंशी सरनेम तुम्हाला अनेक जातीमध्ये सापडेल किंवा चव्हाण सरनेम अनेक जातीमध्ये सापडेल. त्याच्यामुळे आपण एकच आहोत. नागाज असतील किंवा द्रविडे नसतील किंवा ज्याच्यावर अन्याय झाले असतील, हे लोक एकच आहेत. त्याच्यामुळे ह्या लोकांचा जो संघर्ष आहे हा खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे हा जो समूह आहे
हा लवकर एकत्र येतो आणि त्याला डिस्क्रेडिटेड करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. म्हणून मला असं वाटतं की या ओकेजनवरती वसंतराव असतील, यशवंतराव असतील यांचा विचार एक जरी विचार आत्मसात केला किंवा एक जरी गोष्ट आपल्या आयुष्यात आपण घेऊन गेलो, आणि मला जसं आता खूप वाचायची मला वसंतराव इच्छा झाली की त्यांचं ते पुस्तक त्यांनी आत्मचरित्र लिहिले तेही मी वाचेल. आणि असं वाचत असताना 2 लोकांना जरी आपण सांगितलं हा विचार, मला तो विचार मी सांगितला 50 लोकांपुढे, आता माझे मित्र असतील किंवा मी आता टीव्हीवर डिबेटला जाईल असे विचार सांगत जाईल. मला असं वाटतं आपण हे स्प्रेड केलं पाहिजे. व्हॉट्सअपचे मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा हे मेसेज जर आपण फॉरवर्ड केले तर मला वाटतं हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं सार्थक लागेल असं मला वाटतं. धन्यवाद. तुम्ही मला बोलवलं आणि मला संधी दिली 2 शब्द मांडण्याची, 2 जास्त झाले, त्याच्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद. सरांना तुम्ही आपली ओळखच आपण भेटत असतो नेहमी खेड्या भवनमध्ये वगैरे, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. काही असलं वगैरे मी आहे, म्हणजे मी काही मोठा व्यक्ती नाही, पण वैचारिक विषय काही गप्पा मारायचे असतील किंवा भेटायचे असतील मी आहे, त्याच्यामुळे तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.